नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पेसा क्षेत्रातील जे तलाठी भरती आहे, तर त्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय करत आहेत, की त्यांना कॉल केले जात आहे. आता मी नाशिकच्या कलेक्टर ऑफिस जे आहे, कलेक्टरचे हे आहे त्याच्यावरती आलेलो आहे मी. तर याच्यामध्ये बघू शकता, की हे आलेलं आहे शेड्यूल एरियासाठी म्हणजे पेसा क्षेत्रासाठी ही सिलेक्शन यादी आहे. ओके, ही सिलेक्शन यादी आहे ही. बघू शकता इथे. आता ही सिलेक्शन यादी प्रसिद्ध केलेली आहे. याच्यामध्ये जर बघाल तुम्ही, ही परीक्षा वगैरे कधी झाली होती, हे झालं सगळ्या ठीक आहे गोष्टी. तर एस-टी सर्वसाधारणमध्ये जर बघा, तर हे निवड सूची आहे. त्याच्यामध्ये उमेदवारांचे नावं दिलेले आहेत. आता धनंजय राऊत टॉप आहेत. तर असे टोटल 30 विद्यार्थी आहेत तिथे. प्रतीक्षा यादीमध्ये जर बघितलं, तर हे आहेत 15 विद्यार्थी. त्याच्यानंतरनं जर बघितलं, तर यांनी अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हे दिलेलं आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते होणार आहे. बघा इथं दाखवतो. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे हे ऑनलाईन परीक्षा कधी होणार आहे झालेले आहे. त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते 8/10/2024 म्हणजे उद्या 11 वाजता नियोजन हॉल जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे होणार आहे. हे हे याचं आहे नाशिकसाठी आहे. तर तो सर तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला घेऊन जायला लागेल. हा फॉर्म तुम्हाला घेऊन जाणार लागणार. ओके, ही सगळी माहिती. त्याच्यानंतर असंच तुम्हाला काय करायला लागेल, की प्रत्येक कलेक्टर ऑफिस आहे. आता मी तुम्हाला दाखवतो, की हे आहे. तर नांदेडसाठीही अशीच यादी लागलेली आहे. नांदेडसाठीही बघू शकता. तर याच्यामध्ये ही यादी आहे. त्याच्यामध्ये टोटल विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत 10. त्याच्यानंतरनं माजी सैनिक समांतर प्रतीक्षा यादीमध्ये बघू शकता 10 उमेदवार आहेत. त्याच्यानंतर पालघरसाठीच बघितले तर पालघरसाठी 3 विद्यार्थी हे सिलेक्टेड आहेत. दिव्यांग आहेत ते उमेदवार. प्रतीक्षा यादीमध्ये परत 9 उमेदवार आहेत. त्याच्यानंतरनं अनाथसाठी परत 1 उमेदवार आहे. त्याच्यानंतरनं माजी सैनिकसाठी 4 उमेदवार आहेत. त्याच्यानंतर खेळाडूसाठी 6 उमेदवार आहेत. प्रतीक्षा यादीमध्ये परत 5 उमेदवार आहेत. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी 6 उमेदवार, प्रतीक्षा यादीमध्ये 18 उमेदवार आहेत. त्याच्यानंतरनं पदवीधर कलेमध्ये 2 उमेदवार. महिलांसाठी निवड यादीमध्ये टोटल उमेदवार आहेत. 34 उमेदवार आहेत. त्याच्यानंतरनं खाली गेलो आपण हे वेटिंगमध्ये आहेत हे विद्यार्थी. ओके. त्याच्यानंतरनं पालघर झालं हे आहे चंद्रपूरसाठी. तर चंद्रपूरमध्ये 13 उमेदवार सिलेक्टेड आहेत. प्रतीक्षा यादीमध्ये 11 उमेदवार आहेत. तर यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा, यांची तारीख तुम्हाला तुम्हाला कलेक्टर ऑफिसची वेबसाईट चेक करायला लागेल आणि तिथं तुम्हाला हे गोष्टी बाकीच्या सगळ्या समजतील. तर ही माहिती होती. तर आता अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.